नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. नमस्कार, मी स्वप्नील राठोड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो MPSC वाला PW या आपल्या फेवरेट यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत फ्रान्स या देशामध्ये अचानक एक मूवमेंट सुरू झालेली आहे, ब्लॉक एव्हरीथिंग. ठीक आहे, माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता फ्रेंच लेटरमध्ये BLOQUE. आता फ्रेंच लेटर असल्यामुळे त्याला ब्लॉक आणि TOUT टाउट म्हणजे एव्हरीथिंग, ब्लॉक एव्हरीथिंग असं त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात. आणि 10 सप्टेंबर ही तारीख सगळ्या लोकांनी डिसाईड केली. 10 सप्टेंबर ही तारीख तिथलच्या लोकांनी डिसाईड केली की या 10 तारखेचा मेसेज त्यांच्या सोशल मीडियावर प्रसारित करण्यात येत आहे की 10 तारखेला संपूर्ण फ्रान्स बंद करण्यात यायचं, ब्लॉक एव्हरीथिंग. आता हे ब्लॉक एव्हरीथिंग काय आहे हे बघण्यापूर्वी 2025 या वर्षावर आता एकदा नजर टाका, कारण आपण साधारणतः सप्टेंबर महिन्यात आहोत. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर फक्त 3च महिने उरलेले आहे. 2025 या वर्षात स्वतः आपण राष्ट्रीय स्तरावर ऑपरेशन सिंदूर भारत पाकिस्तान युद्ध तर बघितलंच. आपल्या देशामध्ये एक अनफॉर्च्युनेट विमानाचं ॲक्सिडेंट पण घडलं. फारच म्हणजे सस्पेन्सिव्ह आणि चित्रविचित्र अपघात घडला तो काही सेकंदामध्येच. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑपरेशन सिंदूर हे भारत पाकिस्तानमध्ये, परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर नेपाळ, सध्या नेपाळमध्ये काय चाललेलं आहे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. नेपोटिझम म्हणा किंवा राजकीय अराजकता जी पसरलेली आहे, आणि पुरुष काय स्त्रिया ज्या सुद्धा आहे राजकारणामध्ये, त्या महिला राजकारण्यांना सुद्धा एवढी वाईट पद्धतीची वागणूक देत आहे की त्यावर काय जे लोक पाठिंबा देत आहे किंवा ज्या लोकांनी टीका केलेली आहे तो वेगळा विषय. पण नेपाळ राजकीयदृष्ट्या अस्थिर झालेला आहे. त्यापूर्वी बांगलादेश ऑपरेशन डेव्हिल हंट शेख हसीना यांना देश सोडायला भाग पाडतं आणि त्या शेख हसीना भारतामध्ये येऊन आश्रय घेतात. याशिवाय म्यानमारमध्ये अराजकता पहिल्यापासून पसरलेली आहे. रोहिंग्या वर्सेस बुद्धिस्ट अशा प्रकारची लढाई अनेक वर्षापासून चाललेली आहे. श्रीलंकेमध्ये सुद्धा राजपक्षे किंवा राजपक्षा हे बंधू जेव्हा त्यामध्ये पंतप्रधान आणि राष्ट्रपती होते, त्यांच्या बाबतीत सुद्धा श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती एकदम वाईट झाली आणि राजकीय अराजकता परमसीमेवर पोहोचली आणि त्यांना सुद्धा देश सोडावा लागला. नेपाळचे पंतप्रधान देश सोडून दुबईला किंवा कुठेतरी निघून गेलेले आहे म्हणते असं म्हणत आहे. म्हणजे ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं विद्यार्थी मित्रांनो की भारत आणि भारताच्या आजूबाजूला नेपाळ काय, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका या सगळ्या देशांमध्ये राजकीय अस्थिरता पसरलेली आहे. या बाबतीत भारतीय राज्यघटनेचं किंवा भारतीय संविधानाचं कौतुक करावं लागेल की या संविधानामुळेच अजूनही आपल्या भारतामध्ये दूरदूरपर्यंत अशा कोणत्याही प्रकारची अराजकता नाही. किंवा भारतीय लोकांचा सुद्धा आपण यामध्ये कौतुक करू इच्छितो की भारतीय लोकांनी सुद्धा अशा कोणत्याही प्रकारच्या म्हणजे घटना देशामध्ये घडू दिल्या नाही, किंवा आपण म्हणतो की अशा प्रकारची अराजकता अजून भारतीय लोकांकडून घडलेली नाही. त्यानंतर इराण इस्रायल हे युद्ध आपण अनुभवलं. इराण इस्रायल काही काळासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर फार जास्त चर्चा झालेली. याच इस्रायलने पॅलेस्टाईनसोबत सुद्धा काही दिवसापूर्वी युद्ध केलं आणि इराण इस्रायल आणि पॅलेस्टाईन इस्रायल हे दोन्ही युद्ध अमेरिकेच्या मदतीने झाले. रशिया युक्रेन युद्ध चालूच आहे, अजूनपर्यंत ते शांत झालं नाही. आणि इन बिटवीन आर्मेनिया अझरबैजान हे सुद्धा युद्ध आंतरराष्ट्रीय पातळीवर झालं, पण आपल्या इंडियन मीडियाने त्याला तेवढी TRP मिळत नाही म्हणून त्याला तेवढं काही प्रसारित केलं नाही किंवा दाखवलं नाही. म्हणजे सांगण्याचा अर्थ की आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्ही बघा की रशिया काय, अमेरिका काय, इस्रायल काय, पॅलेस्टाईन, इराण आणि त्यानंतर नाही का बाकीचे इतर देश आहे, कुठेच जगामध्ये शांतता नाही, राजकीय अराजकता पसरलेली आहे. अफगाणिस्तानमध्ये सुद्धा एक रेग्युलर गव्हर्नमेंट चाललेलं होतं, अचानक तिथे तालिबानने टेक ओव्हर केलं. पाकिस्तानमध्ये सुद्धा परिस्थिती काही फार चांगली नाही आहे. तिथे महागाई, भ्रष्टाचार आणि तिकडे सुद्धा नेपोटिझममुळे पाकिस्तानमध्ये कधीही काही होऊ शकतं असं सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलण्यात येत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता फ्रान्स या देशामध्ये इथे तुम्ही बघू शकता आयफेल टावर, आणि या आयफेल टावरला रोमॅन्टिसिझम किंवा प्रेमाचं प्रतीक मानणारं ते शहर आहे पॅरिस. या पॅरिस शहरामध्ये असलेलं हे आयफेल टावर. पण या पॅरिसमध्ये आता कोणताही रोमांस उरला नाही. या फ्रान्स देशामध्ये सध्या तरी कोणता रोमांस उरला नाही. उलट या इथलची प्रेम कहाणी जी आहे ती दाग द फायर झालेली आहे. दाग द फायर, जिकडे तिकडे फायर म्हणजे जाळपोळ, आणि सगळे लोक रस्त्यावर आलेले आहे आणि त्यांनी ही एक मुवमेंट चालू केलेली आहे, चळवळ. 10 सप्टेंबर ही तारीख त्यांनी डिसाईड केलेली आहे ब्लॉक एव्हरीथिंग या नावाखाली. नेमकं ब्लॉक एव्हरीथिंग म्हणजे सगळं काही ब्लॉक करून टाका. पण ब्लॉक एव्हरीथिंगचा याच्यामागे पाठीमागे कारण कोणते आहे ते लवकरच जाणून घेऊया. या चित्रावरून किंवा फोटोवरून तुम्हाला लक्षात येईल की सध्या हा फक्त अनेक फोटोपैकी एक फोटो आहे. यावरून तुम्हाला लक्षात येईल की मुवमेंट किंवा चळवळ किंवा हे जे आंदोलन आहे हे किती नाही का त्याच्या परमसीमेवर पोहोचलं असेल, ज्याला म्हणतो की लोकांची सहनशीलता संपलेली आहे आणि सर्व लोक मग कोणत्याही प्रकारचे सगळे नाही का जे नागरिक आहे ते रस्त्यावर उतरलेले आहे वेगवेगळ्या प्रकारचे प्ले कार्ड्स घेऊन. हा एक प्ले कार्ड त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे, जो फ्रेंच भाषेमध्ये काय म्हणतो, टॅक्सर लेस रिचेस, म्हणजे सिंपल भाषेमध्ये आला वी शूड टॅक्स द रिच मोर,
की इथलच्या नागरिकांची एक अपेक्षा आहे त्यांच्या शासनाकडून, फ्रेंच शासनाकडून, की त्यांनी फ्रान्स या देशातल्या श्रीमंत किंवा अतिश्रीमंत, अल्ट्रा रिच ज्यांना म्हणतो आपण, अल्ट्रा रिच फारच जास्त श्रीमंत, त्यांच्यावर जास्तीत जास्त कर लादावा. आणि का नाही, इनफॅक्ट फादर ऑफ इकॉनॉमिक्स ॲडम स्मिथ याचे सुद्धा जे कॅनन ऑफ टॅक्सेशन आहे, त्या कॅनन ऑफ टॅक्सेशनमध्ये त्याचं पहिलंच कॅनन म्हणजे पहिलं तत्व आहे की द हेविएस्ट शोल्डर शुड कॅरी द ब्रॉडेस्ट शोल्डर शुड कॅरी द हेविएस्ट बर्डन. म्हणजे त्याचा अर्थ आहे की ज्याची सहनशक्ती जास्त आहे त्याने ओझं सुद्धा तेवढंच उचलावं. तर यामध्ये म्हटलेलं आहे वी शूड टॅक्स द रिच मोर, वी शूड मेक द रिच पे मोर टॅक्स. कारण आता सिंपल गोष्ट आहे, कुठे ना कुठे फ्रान्स देशामध्ये सुद्धा नागरिकांनी जी असमानता आहे ती त्यांना असमानता स्पष्टपणे दिसून येत आहे, किंवा ती असमानता ते अनुभवत आहे आपल्या डेली लाईफमध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये. आणि म्हणूनच नाही का त्यांची सहनशीलता संपूर्ण आता ते रस्त्यावर आलेले आहे. आणि त्यांनी सगळं म्हटलेलं आहे टॅक्सर लेस रिसेट, म्हणजे श्रीमंत लोकांवर जास्तीत जास्त कर लावा, त्यांना जास्तीत जास्त कर भरण्यासाठी प्रवृत्त करा. आणि जे संपत्तीचं वितरण ते योग्य पद्धतीने झालं पाहिजे, अशी कुठे ना कुठे त्यांची डिमांड आहे. आता यामध्ये फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन, बघू शकता इथे मॅक्रॉन यांच्या नावाचा बोर्ड आहे. आणि इथे जाळपोळ करणारे आणि त्या आंदोलनाला हिंसक बनवणारे तिथलचे काही नागरिक. आणि इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी गेल्या 2 वर्षात हे जे व्यक्तिमत्व दिसत आहे हे सध्या फ्रान्सचे 5वे पंतप्रधान म्हणून यांनी शपथ घेतलेली आहे. 5वे पंतप्रधान. आणि केव्हा? गेल्या 2 वर्षात, ओके, मागील 2 वर्षात 5वे पंतप्रधान. आणि हे 5वे पंतप्रधान यांचं नाव आहे सेबेस्टियन लेकार्नो. ओके, सेबेस्टियन लेकार्नो हे त्यांचं नाव. यापूर्वी जे पंतप्रधान होते त्यांचं नाव होतं फ्रँकोइस बायरो. यांनी राजीनामा दिला कारण फ्रँकोइस बायरो यांनी ज्या वचनबद्धतेवर पंतप्रधान पद स्वीकारलं होतं ते पूर्ण करू शकले नाही. आणि त्यांनी वचन पूर्ण केलं नाही, त्यामुळे ज्याला म्हणतो आपण रिअल मॅन, की जे म्हणतात ओके की प्राण जाय पर शान ना जाय, किंवा प्राण जाय पर वचन ना जाय. आणि जर वचन पूर्ण होत नसेल तर आपलं पद सोडून देणं. तर तिकडे म्हणजे युरोपियन देशांमध्ये वगैरे अशा प्रकारची नीतिमत्ता आणि इथिक्स आहे राजकारणी लोकांमध्ये. तर फ्रँकोइस बायरो यांनी त्यांची वचनबद्धता पूर्ण केली नाही. त्यांचं असं म्हणणं होतं की मी आपल्या शासकीय खर्चामध्ये प्रचंड कपात आणणार, संपत्तीची नाही का वितरण, ज्यामध्ये संपत्तीचं असमान वितरण आहे त्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणार. पण त्यांच्या पंतप्रधान पदाच्या केवळ 9 महिन्याच्या कार्यकाळात त्यांना लक्षात आलं की हे काही शक्य नाही. त्यांनी राजीनामा दिला आणि ते 4थे पंतप्रधान होते गेल्या 2 वर्षातले. त्यांच्या राजीनाम्यानंतर सेबॅस्टियन लेकार्नो यांना आता 5वे पंतप्रधान गेल्या 2 वर्षात नियुक्त केलेला आहे फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी. आता हे जे पंतप्रधान आहे सेबॅस्टियन लेकार्नो यांच्यासमोर 2 प्रचंड मोठे आव्हान आहे. त्यातलं पहिलं राजकीय दृष्ट्या विस्कळीत संसदेचे व्यवस्थापन करणे. कारण या संसदेमध्ये गेल्या 5ही पंतप्रधानांना आवश्यक तेवढं स्पष्ट बहुमत नाही आणि त्यामुळे विविध महत्त्वाच्या विधेयकावर म्हणा किंवा प्रपोजल धोरणावर त्यांना पाहिजे तसा पाठिंबा मिळत नाही आहे. बहुमत नसल्यामुळे त्यांना या सगळ्या अडचणी येत आहे. तर पहिलं चॅलेंज आहे राजकीय दृष्ट्या विस्कळीत संसदेचे व्यवस्थापन करणे. त्यापेक्षाही महत्त्वाचं चॅलेंज किंवा आव्हान आहे सरकारची खर्च कपात. आता अनेक देशांमध्ये असं सुरू आहे की नको त्या गोष्टीवर खर्च करण्यात येत आहे. काही मोजक्याच लोकांना किंवा काही मोजक्याच नागरिकांना, आणि त्या नागरिकांनाच नाही का सेंटरमध्ये ठेवून त्यांना खुश करण्यासाठी नको त्या गोष्टीवर फालतू खर्च करणं चालू आहे. किंवा काही मोजक्याच लोकांना खुश करण्यासाठी नको त्या देशासोबत युद्ध करणे, नको त्या गोष्टीवर टॅक्स लावणे, किंवा नको त्या गोष्टीवर कोणत्या ना कोणत्या बाबी म्हणजे मुद्दामून नका धोरणामध्ये समाविष्ट करणे, जेणेकरून तो त्यांचा जो पर्टिक्युलर वर्ग आहे जो त्यांना वारंवार मतदान करतो, तशा मोजक्याच लोकांना खुश करण्यासाठी सरकार काही धोरण आणत आहे. आणि त्या धोरणामुळे नको त्या गोष्टीवर फालतूचा आणि अनावश्यक खर्च होत आहे. आणि तो अनावश्यक खर्च झाल्यामुळे संपत्तीचं असमान वितरण, नको त्या लोकांवर नका कर्ज वाढत आहे. आणि त्या करांच्या वाढत्या ओझ्यामुळे त्यांचा जो सेव्हिंग रेट आहे तो प्रचंड घसरलेला आहे सेव्हिंग रेट. म्हणून सरकारचा खर्च कपात आणि काटकसरीच्या उपाययोजनाविरुद्ध अत्यंत एकत्रित जनता. तर ही जी एकत्रित जनता आहे कशा विरुद्ध आलेली आहे? सरकार खर्च कपात का करत नाही आहे किंवा नको त्या गोष्टीमध्ये मुद्दामून खर्च कपात का करत आहे. जसं की फॉर एक्झाम्पल जिथे श्रीमंतांच्या स्पेंडिंगमध्ये खर्च कपात करायला पाहिजे तिथे नका गव्हर्नमेंट खर्च कपात करत नाही आहे. आणि ज्या बाबी गरीब लोकांवर खर्च करायला पाहिजे तिथे मात्र गव्हर्नमेंट खर्च कपात करत आहे. अशा प्रकारे संपत्तीचं असमान वितरण आणि ते खर्च कपातीच्या स्वरूपात आणि काटकसरच्या उपाययोजना, शासन नको तिथे मुद्दामून काटकसर करत आहे.
जिथे लोकांची इच्छा आहे की यांनी गव्हर्नमेंटनी पैसा खर्च केला पाहिजे, पण तिथे गव्हर्नमेंट मात्र खर्च कपात करत आहे. तर या दोन गोष्टी त्यांच्यासमोर चॅलेंज आहे. आता डायरेक्ट आपल्या पॉईंटवर की लोक निषेध का करत आहे की नाही, लोक निषेध का करत आहे, त्याचं तात्काळ कारण म्हणजे जे चौथे पंतप्रधान होते गेल्या 2 वर्षातले फ्रँकोइस बायरो यांनी जे बजेट सादर केलं होतं, तर फार जास्त अपेक्षेने त्यांनी बजेट सादर केलं होतं आणि या बजेटच्या माध्यमातून त्यांनी काही वचन दिले होते लोकांना, ते वचनबद्धता होऊ शकली नाही. त्यातला पहिला जो पॉईंट होता, राष्ट्रीय अर्थसंकल्पातून 43.8 दशलक्ष फ्रँक कमी करणे. फ्रान्समधल्या जनतेचं किंवा नागरिकांचं म्हणणं आहे की एवढी मोठी रक्कम 43.8 दशलक्ष फ्रँक कमी करण्याचं कारण काय, आणि तुम्ही हे कमी का करत आहे? एकीकडे तुम्ही श्रीमंत लोकांचा लाड करत आहे आणि श्रीमंत लोकांचा म्हणजे नको त्या गोष्टीवर तुम्ही त्यांचा लाड पुरवत आहे, परंतु त्या श्रीमंत लोकांच्या पैशामध्ये कपात न करता किंवा त्यांच्यावर जास्त टॅक्स न लावता तुम्ही गरीब लोकांकडून टॅक्स वाढवत आहे. आणि तुमची जी पैशाची भरपाई आहे जेव्हा तुम्हाला होत नाही, तर तेव्हा तुम्ही बजेटमध्ये कपात करत आहे. म्हणजे हा पैसा होऊ शकतो की कल्याणकारी योजनेसाठी असेल किंवा लोकांच्या कल्याणासाठी असेल, पण तोच पैसा त्यांनी कमी केला. त्यामुळे लोकांना फार जास्त नका म्हणजे अराजकता पसरली. त्यानंतर देशाची तूट कमी करणे. ओके, देशाची तूट कमी करणे. 2 राष्ट्रीय सुट्ट्या काढून घेणे. आता युरोपियन लोकांना कामाच्या प्रती जी सेन्सिटिव्हिटी आहे ती जगात इतर कुठेच नाही आहे. आपण बघितलं की युरोपमध्ये असे पण काही देश आहे की जे 3 दिवस सुट्ट्या देतात आणि केवळ 4च दिवस काम करून घेतात. म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार हे 4 दिवस कामाचे. शुक्रवार, शनिवार, रविवार म्हणजे पूर्णपणे ऑफ. आणि अनेक युरोपियन देशांमध्ये शनिवार रविवार तर टोटली ऑफ आहे. मग तो फर्स्ट असो, सेकंड असो, थर्ड असो की फोर्थ सॅटर्डे असो. सॅटर्डे संडे ऑफ म्हणजे ऑफ. त्या 2 राष्ट्रीय सुट्ट्या सुद्धा काढून टाकण्यात आल्या. म्हणजे लोकांना अनावश्यक नका काम करावं लागत आहे असं लोकांचं म्हणणं आहे. त्यानंतर पेन्शन गोठवणे. अनेक लोकांची म्हणजे युरोपियन देशांमधली जी संस्कृती आहे तर ते आपल्या मुलाबाळांसोबत शेवटपर्यंत ती जनता राहत नाही. आई वडील वेगळे राहतात, मुलं मुली वेगळे राहतात आणि मग त्यासाठी नका जी फायनान्शियल नीड आहे ती ऑब्वियस आहे पेन्शनच्या माध्यमातून पूर्ण होते. पण हे पेन्शनसुद्धा फ्रीज करण्यात आलेलं आहे. अनेक लोकांचं फ्रीज म्हणजे त्यांची वृद्धकाळाची किंवा त्यांची म्हातारपणाची जी सर्वात मोठी सिक्युरिटी आहे तीच गव्हर्नमेंटने फ्रीज केलेली आहे. आणि आरोग्य सेवेतून 5 अब्ज फ्रँक कमी केले. बघा, हे राष्ट्रीय अर्थसंकल्पातून 43.8 दशलक्ष फ्रँक जे कमी केले, त्या व्यतिरिक्त आरोग्य सेवेतून, आणि या जगात सर्वात महागडी कोणती सेवा असेल तर आरोग्य सेवा. अमेरिकेत तर सोडून बोलाच. कालच्याच न्यूजपेपरमध्ये एक हे होती माहिती की अमेरिकेचे नागरिक सरळ म्हणत आहे की आम्ही गव्हर्नमेंटला भरभरून टॅक्स देतोय, पण त्या तुलनेमध्ये आम्हाला 3rd क्लास अत्यंत खालच्या दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध होत आहे. आरोग्य सेवा ऑलरेडी फार महाग आहे युरोपियन देशांमध्ये, आणि त्यात फ्रान्स आकाराने सर्वात मोठा युरोपियन देश, त्यामध्ये आरोग्य सेवेतून 5 अब्ज फ्रँक कमी करण्यात आले. या 5ही बाबीवरून लोकांचा राग अनावर झालेला आणि त्यांनी ब्लॉक एव्हरीथिंग अशा प्रकारची मुवमेंट चालू केलेली आहे. ब्लॉक एव्हरीथिंग तुम्ही बघू शकता आहे की नाही. इकडे पोलिसांची फौज आणि इकडे जनता, फ्रान्सची जनता, फ्रान्सचा नाही का राष्ट्रीय नाही का ध्वज वगैरे फ्लॅग घेऊन लोक जाळपोळ करत आहे. आणि या ब्लॉक एव्हरीथिंग मुवमेंटचे नाही का 3 बेसिक नाही का डिमांड आहे. सरकारी धोरणांना प्रतिसाद म्हणून बहिष्कार करणे, बहिष्कार नंबर 1, ज्याला आपण म्हणतो बॉयकॉट आहे की नाही. सेकंड, सविनय कायदेभंग. परंतु ही सविनय कायदेभंग आपल्या इतिहासातल्या सविनय कायदेभंगापेक्षा वेगळी आहे. सिव्हिल डिसओबिडियन्स. आणि एकतेचे आव्हान की सर्व लोकांनी एकत्र येऊन गव्हर्नमेंटच्या या बाबींना विरोध करायचा की त्यांनी आरोग्य सेवेतून एवढी मोठी रक्कम कमी का केली, त्यांनी आमच्या वृद्धकाळाची जी सेव्हिंग आहे पेन्शन ती का गोठवली, आणि बरंच काही की त्यांनी बजेटमधून एवढी मोठी रक्कम लोकांना न विचारता किंवा कोणतीही डिस्कशन न करता सरळ सरळ कपात का केली. या सगळ्या बाबीमुळे सविनय कायदेभंग, बहिष्कार आणि एकतेचं आव्हान केलेलं आहे. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की ही जी चळवळ आहे ब्लॉक एव्हरीथिंग मुवमेंट, ही नेहमीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने ही चळवळ जी आहे स्वतंत्र आहे. संघटना किंवा राजकीय पक्षांच्या नेतृत्वाखाली पारंपरिक संपाप्रमाणे ही चळवळ सुद्धा स्वतंत्र आहे, जी प्रामुख्याने ट्विटर, ज्याचं जुनं नाव एक्स होतं, टिकटॉक, टेलिग्राम आणि फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे आयोजित केली जाते. कुठे ना कुठे सोशल मीडियाचा जो इम्पॅक्ट आहे प्रत्येक लोकांच्या जीवनामध्ये तो फारच जास्त म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, एक स्ट्रॉंग इम्पॅक्ट झालेला आहे की सोशल मीडिया आणि जनतेला किंवा लोकांना वेगळं करता येत नाही. आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडिया हॅज बिकम अ पोटेंट वेपन इन द हँड्स ऑफ मेनी पीपल, वेदर पुअरेस्ट ऑफ द पुअर ऑर रिचेस्ट ऑफ द रिचेस्ट.
जेवढेही लोक आज हे मोबाईल वगैरे वापरतात किंवा त्या मोबाईलच्या माध्यमातून हे सगळे ॲप वापरतात, सोशल मीडिया तुमच्या जीवनावर प्रत्यक्षपणे फार प्रचंड प्रभाव पाडत आहे, हे मान्य करावं लागेल. नेपाळमध्ये सुद्धा त्या नेपाळमधल्या जनतेला त्यांच्या जे अनुभव होते किंवा त्यांना जे बोलायचं होतं नेपोटिझम विरुद्ध किंवा करप्शन विरुद्ध, तर ते सोशल मीडियावरच ओपन व्हायचे. मुद्दामून गव्हर्नमेंटने ती सोशल मीडिया बंद केली, जेणेकरून नेपाळच्या जनतेची ज्या भावना आहे त्या कोणालाही लक्षात येऊ नये किंवा एकमेकांसोबत त्यांचं कम्युनिकेशन होऊन या भावना अजून स्ट्रॉंग होऊ नये. तर सोशल मीडियावर त्यांनी बॅन आणला होता. परंतु या सोशल मीडियाच्या माध्यमातून आता ही ब्लॉक एव्हरीथिंग मुवमेंट चालवण्यात येत आहे. ब्लॉक एव्हरीथिंग अप. आता सर्वात मोठा प्रश्न आहे, ब्लॉक एव्हरीथिंग ही चळवळ अचानकच आली का? जे आपण आता कारण बघितले, आता जी आपण 5 कारणे बघितली की बजेट कपात करण्यात आली, आरोग्य सेवेतून कपात करण्यात आली, पेन्शन फ्रीज करण्यात आलं आणि अजून बरंच काही त्यातनं सांगण्यात आलं. तर ही अचानक उद्भवलेली परिस्थिती आहे का? तर नाही. विद्यार्थी मित्रांनो, हा ॲडिशनल पॉईंट लक्षात घ्या इथे. 2018 मध्ये संपत्तीतील विषमता, जे आत्ताच्या सेशनमध्ये बोलताना मी संपत्तीमध्ये असमान वितरण, इनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉपर्टी किंवा इनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ मनी किंवा इनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ जे म्हणतो आपण, देशातली जी संपत्ती आहे राष्ट्रीय संपत्ती, त्या राष्ट्रीय संपत्तीमध्ये काही मोजक्याच लोकांजवळ प्रचंड पैसा असणे आणि बहुतांश जनतेजवळ स्वतःचा हक्काचा पैसा सुद्धा नसणे, याला म्हणतात संपत्तीतील विषमता. 2018 मध्ये संपत्तीतील विषमता आणि इंधन कर, पेट्रोल डिझेलमध्ये होणाऱ्या वाढीबद्दल सुद्धा असंतोषावर चालू असलेले पिवळ्या रंगाचे जॅकेटधारी, याला येलो जॅकेट येलो जॅकेट मुवमेंट असं नाव देण्यात आलं होतं. येलो जॅकेट मुवमेंट. प्रत्येक व्यक्ती तिथे, त्यांनी नका फ्रान्सच्या रस्त्यावर आपली 4 व्हीलर आणून सोडून दिली होती आणि त्यांनी नका जे फ्रान्सचे टॅक्सी चालक असतात जे पिवळ्या कलरचे जॅकेट घालतात, तसे येलो जॅकेट घालून त्यांनी येलो जॅकेट रिव्होल्युशन किंवा येलो जॅकेट मुवमेंट ही केली होती 2018 मध्ये, आजपासून साधारणतः 6-7 वर्षापूर्वी. ती पण कशासाठी होती? संपत्तीतील विषमता आणि पेट्रोल डिझेलमध्ये होणारी वाढ. तर ही पेट्रोल डिझेलमध्ये वाढ का करण्यात आली होती? की आवश्यक त्या श्रीमंत लोकांवर कर न लावता मुद्दामून या पेट्रोल डिझेलच्या माध्यमातून गरीब लोकांकडून करांच्या स्वरूपात पेट्रोल डिझेलवर जो टॅक्स लावण्यात येतो, तर त्या पेट्रोल डिझेलच्या करातून गरीब लोकांकडून पैसा उकळण्यात येत होता आणि त्यामुळे संपत्तीतील विषमता आणि इंधन करामध्ये होणाऱ्या वाढीबद्दल हा संतोष झाला होता. 2023 म्हणजे आता नुकतंच 2 वर्षापूर्वी निवृत्तीचे वय 62 वरून 64 वर्ष करण्याच्या नियोजित वाढीमुळे 2023 मध्ये फ्रेंच पेन्शन सुधारणांना धक्का बसला. अनेकांनी 62 वरून 64 वर्ष जे वय वाढवण्याचा म्हणजे निवृत्तीचं वय 62 वरून 64 करण्याचं हे केलं, त्यात अनेकांनी विरोध केला. विरोध करणारे दोन्ही लोक होते, जे स्वतः निवृत्त होणार होते आणि जे लोक या निवृत्त लोकांच्या जागेवर आपलं भविष्य बघू पाहत होते. म्हणजे निवृत्त होणारे व्यक्ती आणि निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी कोणी ना कोणी नोकरी करण्यासाठी येणारच, ज्याला आपण भरती म्हणतो. ही नॅचरल प्रोसेस आहे की अनेक लोक निवृत्त होतात, मग जागा वॅकन्सी येते आणि वॅकन्सीमध्ये अनेक लोकांना भरती करण्यात येते. तर जी यंग जनरेशन होती, यंग पॉप्युलेशन, त्यांनी विरोध केला की तुम्ही मुद्दामून 62 वर्षाच्या वयांना अजून 2 वर्ष वाढ देऊन 64 वर्ष करून त्यांच्याकडून एक्स्ट्रा काम करून का घेताय? आणि या लोकांनी सुद्धा म्हटलं की ऑलरेडी आम्ही 62 वर्षापर्यंत तुम्हाला सर्व्हिस दिली, आता तुम्ही आम्हाला 64 वर्ष 2 वर्ष अजून काम करून घेऊन पेन्शनबद्दल तुम्ही आम्हाला एक ब्लॅकमेलिंग करत आहे. तर त्यामुळे पेन्शन सुधारणांना धक्का बसला आणि 2024 मध्ये अन्नधान्याच्या कमी किमती, आता अन्नधान्याच्या कमी किमती यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला. शेतकऱ्यांना की मुद्दामून अन्नधान्याच्या कमी किमती करण्यात आल्या. आता अन्नधान्याच्या कमी किमती आणि शेतकऱ्यांच्या डिझेल इंधनासाठी राज्य अनुदानात कपात, की शेतकऱ्यांना जे डिझेल इंधनामध्ये त्यांना सबसिडी देण्यात यायची, ती सबसिडी सुद्धा कपात करण्यात आली. तर यात कुठे ना कुठे तीच वारंवार गोष्ट येत आहे की या गरीब लोकांच्या किंवा मध्यमवर्गीय लोकांच्या सबसिडीमध्ये किंवा त्यांच्या बजेटमध्ये किंवा आरोग्य सेवेमध्ये कपात करण्यात येत होती. तर सुरुवातीला जो पहिला पॉईंट आपण बघितला, जे प्राईम मिनिस्टर लेकार्नू होते, जे 2 वर्षात 5व्यांदा प्राईम मिनिस्टर बनले, तर ते दुसऱ्या नंबरचं जे आव्हान होतं की गव्हर्नमेंट जिथे कपात करत आहे ती खरोखर कपात करण्याची आवश्यकता आहे का, लोकांचा हाच प्रश्न आहे. की तुम्ही श्रीमंत लोकांचा टॅक्स घेत नाही आहे, श्रीमंत लोकांवर जो खर्च करत आहे त्यात तुम्ही कपात करत नाही आहे, परंतु आमच्यावर कल्याणकारी योजनेसाठी किंवा अनुदानासाठी जो खर्च तुम्ही दरवर्षी करतात त्यातच अचानक तुम्हाला कपात करायला का सुचत आहे? हा त्यांचा पॉईंट आहे. आणि दुसरा म्हणजे युरोपियन युनियन आणि मर्कासूर मुक्त व्यापार करार, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट ज्याला म्हणतो आपण, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट, या विरोधात फ्रेंच शेतकऱ्यांची निदर्शने. कारण जेव्हा फ्री ट्रेड ॲग्रीमेंट होतं तेव्हा नको त्या गोष्टी सुद्धा देशामध्ये विदाऊट एनी टॅक्सेस, विदाऊट एनी टॅरिफ येतात आणि त्याला विरोध करता येत नाही. कारण नावच आहे फ्री
ओके, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे 2 देश किंवा 2 पेक्षा जास्त देश एकमेकांसोबत मुक्त व्यापार करत असेल तर मुक्त व्यापार म्हणजे शासनाच्या नियमापासून बंधनापासून मुक्त, किंवा शासनाने जे लावलेले टॅरिफ असतात, टॅरिफ इम्पोर्ट एक्सपोर्टवर जे टॅरिफ लावतो आपण, तर त्या टॅरिफपासून मुक्तता. अशा वेळेस समोरचे राष्ट्र मुद्दामून काही अशा गोष्टी इम्पोर्ट करतात आणि त्या गोष्टी किंवा त्या वस्तू देशामध्ये आल्यानंतर शेतकरी ज्या वस्तूंचं उत्पादन वगैरे घेतो त्यांच्या किमती कमी होतात, त्यांच्या किमती. जसं एक्झाम्पल, रिजनल कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप आरसेप अजूनपर्यंत भारताने स्वाक्षरी केली नाही. कारण जर भारताने आरसेपवर स्वाक्षरी केली तर त्यामध्ये जवळपास 16 देश आहे. या 16 देशांकडून अशा अनेक वस्तू आपल्या भारतात येऊ शकतात, ज्या वस्तू परंपरेने आपला भारतीय शेतकरी उत्पादित करतो. परंतु या विदेशी वस्तू भारतामध्ये येतील आणि त्या स्वस्त बनून जातील. त्यामुळे आपल्या भारतीय शेतकऱ्यांचं मेहनतीनं कमवलेलं उत्पादन कोणी विकत घेणार नाही आणि ते स्वस्त उत्पादन घेणार, तर शेतकऱ्यांचं अजून जास्त मरण होणार. यामुळे भारताने आरसेप अजून स्वाक्षरी केली नाही. मनमोहन सिंग यांच्या काळापासून तो प्रोजेक्ट होता, मनमोहन सिंग यांनी सुद्धा स्वाक्षरी केली नाही. तर सध्या नरेंद्र मोदी यांच्या शासनाने सुद्धा त्यावर स्वाक्षरी केली नाही. कारण नाही का, रिजनल कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप किंवा फ्री ट्रेड ॲग्रीमेंटचा सर्वात मोठा तोटा हा होतो की अनावश्यक वस्तू त्या इम्पोर्ट एक्सपोर्ट करण्यात येतात आणि त्या इम्पोर्ट एक्सपोर्टमुळे जी डोमेस्टिक इंडस्ट्री आणि शेतकऱ्यांचे जे उत्पादन असतं त्यांच्या किमती कमी होतात, ते कॉम्पिटिशनमधून बाहेर पडतात आणि परिणामी देशामध्ये अराजकता म्हणजे पसरून जाते. तर या सगळ्या हे सगळे तुम्ही बघा 2018, 2023 आणि 2024 यापूर्वी सुद्धा फ्रान्समध्ये कुठे ना कुठे आपण म्हणतो चिंगारी चिंगारी ही म्हणजे त्याला म्हणतो आपण आगीच्या पहिले जी आपण म्हणतो की चिंगारी भडकली होती, ठिणगी होती. पण या ठिणगीचं किंवा या चिंगारीचं भडक्यामध्ये, वणव्यामध्ये किंवा आगीमध्ये रूपांतर होताना दिसत आहे. ते म्हणजे जी नाही का 10 सप्टेंबरची तारीख घेऊन त्यांनी घोषणा केलेली ब्लॉक एव्हरीथिंग. आता ब्लॉक एव्हरीथिंगमध्ये अजून तरी पूर्णच्या पूर्ण फ्रान्स ब्लॉक झालेला नाही, परंतु नेपाळमध्ये सुद्धा कोणी विचार केला नव्हता असं काही होणार. बांगलादेशमध्ये सुद्धा कोणी विचार केला नव्हता की असं काही होणार. किंवा पाकिस्तानमध्ये भविष्यात काही होऊ शकतं का. अनेक लोकांच्या अशा भविष्यवाणी येत आहे आणि ते आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल रिलेशन, आंतरराष्ट्रीय संबंधाचे जाणकार म्हणतात की पाकिस्तानच समोरचा देश राहू शकतो, जिथे श्रीलंका, नेपाळ आणि बांगलादेश नंतर पाकिस्तानमध्येच अराजकता येणार, हा तो देश राहू शकतो. तर नो बडी हॅज एव्हर गेस्ड व्हॉट विल हॅपन इन नेपाळ, बट इट डिड हॅपन. व्हॉट हॅपन इन बांगलादेश. ओके, बांगलादेशमध्ये काय झालं, एवढा चांगला प्रगतीपथावर होता, GDP कितीतरी वेळा आपल्यापेक्षा जास्त त्यांचा होता, तरी पण तिथे अशा प्रकारची बाब घडली. आणि आता मग फ्रान्समध्ये असं होत आहे, फ्रान्समध्ये. सो ओव्हरऑल तुम्हाला सुरुवातीला जे म्हटलं होतं मी की एकीकडे इस्रायल इराण युद्ध चालू आहे, इस्रायल पॅलेस्टाईन युद्ध चालू आहे, इस्रायल लेबनान युद्ध चालू आहे. म्हणजे इस्रायल आणि इस्रायलच्या आजूबाजूला जेवढे मुस्लिम देश आहे त्यांच्यासोबत युद्ध चालू आहे अमेरिकेच्या मदतीने. रशिया युक्रेन अजूनही युद्ध सुरूच आहे. अझरबैजान आर्मेनिया युद्ध चालवतं, तिथे थोडासा शांतता क्लॉज आलेला आहे. आणि भारत पाकिस्तान ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हे सुद्धा आपण अनुभवलेलं. तर जगामध्ये युद्ध पण सुरू आहे, जगामध्ये राजकीय पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी सुद्धा चालू आहे. 2025मध्ये काही नाही का भारतामध्ये जसं विमानाचा दुर्घटना घडली अशा प्रकार सुद्धा चालू आहे. नेमकं 2025 अजून आपल्याला काय काय दाखवेल हे म्हणजे विचार करूनच कधी कधी अंगावर शहारे येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओबाबत तुमचे काय मत आहे सांगण्याचा प्रयत्न करा. अगदी फ्रान्स एक युरोपियन युनियनमध्ये जे आपले ट्रेडिंग पार्टनर आहे, तर फ्रान्स हा सुद्धा एक आपला भारताचा एक चांगला भागीदारी मित्र आहे. फ्रान्ससोबत आपण इंटरनॅशनल सोलर अलायन्सपासून वेगवेगळ्या चांगल्या मुद्द्यावर आपण करार केलेला आहे. तर फ्रान्समधल्या ब्लॉक एव्हरीथिंगचा आपल्या भारतावर काही परिणाम होणार का, किंवा युरोपियन युनियनसोबत आपला जो ट्रेड ॲग्रीमेंट आहे त्याच्यावर काही इम्पॅक्ट पडणार का, यावर आपले मत नक्की मांडा. आपल्या याच्यामध्ये अनेक विद्यार्थी असे आहे की जे भविष्यकर्ते आहे, ज्यांना ज्योतिषाप्रमाणे पहिलेच काहीतरी गोष्टी माहीत पडून जातात. ते सुद्धा अनेक वेळा येऊन नाही का कमेंटवर आपले कमेंट करतात की त्यांना माहीत असतं की नेमकं काय झालं, तरी पण काही गोष्टी त्यांना माहीत असतात की नेमकं कशामुळे काय घडलेलं आहे, तरी पण ते येऊन कमेंट करून मुद्दामून टाइमपास करून जातात. अशा सुद्धा ज्योतिषकार आणि भविष्यकार सगळ्या विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी सुद्धा त्यांचे कमेंट नक्की सांगण्याचा प्रयत्न करावा की आता फ्रान्समध्ये काय होऊ शकतं, नेपाळमध्ये काय होऊ शकतं आणि समोर अजून बाकी देशामध्ये काय होऊ शकतं. असं सगळ्या ॲस्ट्रॉलॉजर विद्यार्थी मित्रांनो, जे MPSC फक्त नावासाठी करताय, MPSC किंवा UPSCच्या परीक्षेची तयारी, पण ते ॲस्ट्रॉलॉजर आहे, त्यांनी सुद्धा आपल्याला नक्की मत कळवावे, जेणेकरून आम्हाला सुद्धा फ्युचरमध्ये व्हिडिओज वगैरे कसे बनवायचे याची आयडिया येऊ शकतात तुमच्या भविष्याच्या आधारे, भविष्यवाणीच्या आधारे. सो विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या सगळ्यांनी की सध्या फ्रान्स पेटलेला आहे. सध्या फ्रान्स म्हणजे 2025 एवढ्या सगळ्या घटनांमध्ये अजूनही एक घटना ॲड झालेली आहे. यावर नक्की आपलं मत कळवा. ब्लॉक एव्हरीथिंग या चळवळीवर अजून तुम्हाला काही आवश्यक वाटत असेल तर ते सांगा, त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. थँक्यू सो मच. सगळ्या लोकांनी आपल्या प्रतिक्रिया नक्की सांगा मात्र ब्लॉक एव्हरीथिंग या मुवमेंटवर फ्रान्स या देशातल्या. धन्यवाद.